भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यासोबतच आता भारत आणि फ्रान्समध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर एक करार करण्यात आला आहे आणि त्या कराराअंतर्गत 63,000 कोटींच्या 26 राफेल आता भारताकडे येणार आहेत आणि याच राफेल भारतासाठी किती स्ट्रॉंग असू शकतात, नौदलात या राफेलचं किती महत्त्व असू शकतं आणि आपल्या भारताचं जे सैन्य आहे, नौदलातलं सैन्य आहे, ते किती स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे राफेल किती महत्त्वाचे असू शकतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी माझ्यासोबत एअर मार्शल नितीन वैद्य सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आपण राफेलचा करार झालाय, या कराराबद्दल आत्ता काय वाटतंय? कारण हा करार आत्ताच्या सगळ्या परिस्थितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा करार मानला जातोय. हा करार जसं तुम्ही म्हणालात तर खूपच महत्त्वाचा आहे आणि तो इंटर गव्हर्नमेंटल ॲग्रीमेंट झाल्यामुळे एकदम असं क्लीन डील ज्याला आपण म्हणतो तसं ते झालेलं आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट झालेलं आहे. मागे जेव्हा आपण 36 रफायल भारतीय वायुसेनेत घेतले होते तेव्हा पण तो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डील होता आणि हा पण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डील आहे. आता नेव्हल साठी जे विमानं आपण रफायल आणतोय ते रफायल M नावाचं ते विमान आहे, म्हणजे मरीन्स आहे ते. त्यासाठी बरेच वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो. तेजससाठी सुद्धा प्रयत्न केले की तेजसचं एक मरीन टाईप विमान आपण डेव्हलप करू, पण अनफॉर्च्युनेटली जितके ते पॅरामीटर्स नेव्हीला पाहिजे होते ते सगळे झाले नसल्यामुळे आपण एक, मला वाटतं की एक शॉर्ट टर्म नाही पण एक मिड टर्म असं एक डिसिजन घेतलेलं आहे की आपण इमिजिएटली काय करू शकतो दॅन वेटिंग फॉर तेजस टू गेट डेव्हलप्ड फॉर मरीन नेव्ही. तर आपण हे 26 रफायल घेतलेले आहेत. त्याच्यापैकी 22 सिंगल सीटर आहेत आणि 4 डबल सीटर आहेत. डबल सीटर म्हणजे बेसिकली ट्रेनर एअरक्राफ्ट आहेत. आणि हे 2 एअरक्राफ्ट करिअर आपल्याकडे जे आहे ते विक्रांत आणि विक्रमादित्य त्याच्यावरती ते आहेत. तर हे जे आपल्याकडे जेव्हा विमानं येतील साधारण 2028 ते 2030पर्यंत येणं चालू केलं पाहिजे आणि साधारण 2-2.5 वर्षामध्ये ते त्याच्यानंतर ते पूर्णपणे 26 आपल्याला मिळाले पाहिजेत. तर हे जे विमानं जेव्हा येतील तेव्हा इंडियन नेव्ही जे आपले कॅरियर्स आहेत ते सध्या MiG-29 विमानं वापरतात. MiG-29 एकेकाळी ते जवळजवळ 40 वर्षापूर्वीची विमानं आहेत आणि ते अपग्रेड पण झालेले आहेत. तेव्हा त्याचं ज्याला आपण टोटल टेक्निकल लाईफ म्हणतो ते आता इट इज कमिंग टू ॲन एंड. त्यामुळे ते रिप्लेसमेंट करण्यासाठी आणि लवकर करण्यासाठी आपण हे रफायलचं डील केलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर जे रफायलची क्षमता आहे, जे मी आपण जुलै 2020मध्ये जेव्हा रफायल पहिल्यांदी आले होते तेव्हासुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये येण्याचं मला भाग्य लाभलं होतं आणि 5 जेव्हा विमान आले होते तेव्हा आपण स्टुडिओमध्येच होतो. तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की हे जे रफायल आहे, दसॉल एव्हिएशन नावाचं एक कंपनी फ्रान्सची आहे, तर ती हे जे विमान आहे ते खूपच चांगलं आहे. म्हणजे ज्याला आपण 4.5G म्हणू शकतो असं ते जनरेशनचं विमान आहे. त्याची केपेबिलिटी तो उत्कृष्ट आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सपोर्ट आपल्याला दसॉल एव्हिएशननी जवळजवळ 40 वर्षापूर्वीपासून जे देत आहेत मिराज 2000साठी, ते लक्षात घेतलं तर मला वाटतं की आपण खूप चांगला एक निर्णय घेतलेला आहे की आपण रफायल इंडक्ट करू शकू. आता आपल्या नौदलासाठी हे सगळे दाखल होतील, 28 पर्यंत दाखल होतील, पण हे येण्याने इथलं नौदल किती स्ट्रॉंग होणार आहे, आपलं सैन्य किंवा आपला भारत किती स्ट्रॉंग बनणार आहे? नौदल तर खूपच स्ट्रॉंग बनणार आहे मॅडम. मला असं वाटतं की येण्याच्या काळामध्ये जेव्हा आपण एक इंडियन नेव्ही एक डीप ब्लू वॉटर नेव्ही म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या भारताच्या तटापासून किती आपण लांब जाऊ शकतो आणि किती लांब गेल्यानंतर आपण जे आपल्याला कार्य करायचे ते आपण किती क्षमतेने करू शकतो. हे एअरक्राफ्ट करिअर तर आहेच, त्याच्याबरोबर हे जे रफायल त्याच्यावरती जेव्हा माउंट होतील तेव्हा खरोखरच आपल्याला जेव्हा आपण एक मॉडर्न इंडियन नेव्ही म्हणू शकू तसं म्हणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असणार आहे. आता पाकिस्तान सोबत आपण कंपॅरिझन करतोय, त्यांच्या आणि आपल्यात युद्धजन्य परिस्थितीत सध्या काही दिवसांपासून पाहायला मिळते. त्यांच्याकडे पण असे लढाऊ विमानं आहेत किंवा राफेल्स आहेत. त्यांच्यात आणि आपल्या ह्या सगळ्या जे खरेदी केल्या आहेत किंवा जो करार झाला आहे त्याच्यात नेमकं काय काय फरक जाणवतात? मॅडम, पाकिस्तानकडे जे त्यांची जे नेव्हलबद्दल आपण स्पेसिफिकली जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्याकडे म्हणण्यासारखं असं विशेष काहीच नाही आहे. आपली जी इंडियन नेव्ही आहे ती एवढी स्ट्रॉंग आहे त्यांच्यापेक्षा की खरं म्हणजे त्या दोघांमध्ये काही कंपॅरिझन आपण करू शकत नाही. त्यामुळे सध्या तर करू शकत नाही, पण जेव्हा आपल्याकडे रफायल येईल तेव्हा आपण चायनाबरोबर कंपॅरिझन करू अशा परिस्थितीमध्ये आपण असणार आहे. नॉट इन टर्म्स ऑफ नंबर्स बट इन टर्म्स ऑफ केपेबिलिटी.
टू बिगिन विथ. मग चायना आणि ह्या सगळ्या याच्यात काय काय फरक जाणवतात? मॅडम, हे जेव्हा आपण एक खरोखरच डीप ब्ल्यू नेव्ही असं जेव्हा आपलं होईल, तेव्हा तुम्हाला माहिती असेल की एक क्वाड नावाचं एक फॉर्मेशन झालेलं आहे, जेणेकरून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया असे 4 देश एकत्र येऊन इंडियन ओशन शुड बी केप्ट फ्री ऑफ ऑल पॉलिटिक्स अँड फ्री ऑफ ऑल इन्फ्लुएन्सेस फ्रॉम कंट्रीज दॅट आर ट्राईंग टू मेक एन इन्फ्लुएन्स. तर त्याच्यामध्ये Indian Navy with this kind of capability will going to play a major role, especially in the Indian Ocean region. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्यालाच नाही पण पूर्ण जगाला कळून येईल की इंडिया किती एक पॉवरफुल कंट्री झालेली आहे. आणि त्यामध्ये नेव्ही जास्त पॉवरफुल झाल्यावर इंडियन नेव्ही इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ आर डीप ब्ल्यू सीज अक्रॉस द एंटायर वर्ल्ड असं मला वाटतं इन द डेज टू कम. म्हणजे हा निर्णय आहे तो भारताला सशस्त्र आणि सक्षम बनवणारा निर्णय आहे. आणि या निर्णयामुळे अर्थातच येत्या 2028 पर्यंत हे सगळे राफेल जे आहेत ते भारतात दाखल होतील आणि आपल्या नौदलाला पुन्हा एकदा सक्षम बनवायला मदत करतील. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.